राज्यातील बैलगाड्यांच्या शर्यतीवर सुप्रीम कोर्टानं घातलेली बंदी उठवण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। ही बंदी उठवण्यासाठीचं विधेयक महाराष्ट्र विधानसभेनं गुरुवारी बिनविरोध मंजूर केलं। प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टानं बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती। मात्र तामिळनाडूतील जल्लीकट्टूच्या धर्तीवर ही बंदी उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं विधानसभेत विधेयक मांडलं आणि ते मंजूरही करून घेतलं। दरम्यान ही बंदी उठणार असली तरी बैलांचा छळ करणाऱ्यांवर कडक शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे। शर्यतीत बैलांना यातना दिल्यास 5 लाख रुपयांचा दंड आणि 3 वर्षांची शिक्षा देण्यात येणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती सुरू होणार, त्यांच्यावरची बंदी उठवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। विधानसभेत त्या संदर्भातलं विधेयक मंजूर झालेलं आहे। सभापती महोदय, सन 2017 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2017 विचारात घेण्यात यावे अशी आपल्याला नम्र विनंती। सहमत करावे अशी विनंती करतो। प्रस्ताव असा आहे की सन 2017 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2017 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2017 चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2017 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। हे विधेयक एकमताने संमत झाले। आदरणीय कमिटी, गिरीशजी बापट, डॉक्टर दीपकजी सावंत आम्ही मंडळीने हे करून त्या कर्नाटक आणि तामिळनाडूच्या कायद्यामध्ये काही त्रुटी शोधून हा सुप्रीम कोर्टात देखील बिल अडकलं जाणार नाही याची काळजी राज्य सरकारने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि महाराष्ट्रातील शेतकरी जनतेला मी आश्वस्त करू इच्छितो की सुप्रीम कोर्टात देखील आपल्या राज्याची बाजू सक्षमपणे मांडण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेली आहे आणि आपल्या ह्या बुलक रेससाठी अडचण येणार नाही असं मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, आता बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, त्या संदर्भातलं विधेयक विधानसभेत मंजूर झालंय, काय नेमकं या विधेयकात असेल आणि याबाबत आता कशा प्रतिक्रिया येत आहेत? हिमाली 2011 साली मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती आणि प्रामुख्याने बैलांची जी होणारी छळवणूक आहे त्याच्या विरोधात एक संस्था न्यायालयात गेली होती आणि त्या संस्थेच्या याचिकेवर सुनावणी करताना ही बंदी घातली होती। आज जवळपास 6 वर्ष झाली राज्यातील बैलगाड्यांची शर्यत बंद आहे। मात्र ग्रामीण भागाचा एक सांस्कृतिक एक भाग आहे बैलगाडी शर्यत। आपण जत्रा बघितली तर जत्रामध्ये कुस्ती आणि तमाशांच्या फळाबरोबर बैलगाडी शर्यत एक मोठा एक सहभाग असतो बैलगाडी शर्यतींचा। परंतु 6 वर्षांपासून ग्रामीण भागामध्ये या बैलगाडी शर्यती बंद होत्या आणि मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती की तातडीने या बैलगाडी शर्यती पूर्ण कराव्या। अगदी विधानसभेपासून पण ते लोकसभेपर्यंत ही मागणी केली होती। राज्यात अनेक ग्रामीण भागामध्ये आंदोलन झाले होते, विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या प्रकरणावरून आंदोलन झाले होते, कारण पुणे जिल्हा आणि आजूबाजूचा परिसर जो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी बैलगाड्या शर्यती जत्रेनिमित्त होतात किंवा अशाही होतात आणि त्यांच्यावरच बंदी आल्यामुळे ग्रामीण भागाचा एक सांस्कृतिक खेळ जो आहे तो खेळ बंद झाला होता। आपल्यासोबत शरद महेश लांडगे आहेत, ज्यांनी वारंवार या संदर्भातल्या मागणी जी आहे ती विधानसभेत सुद्धा केली होती आणि आंदोलनही केलं होतं। महेशजी, तुमची मागणी अखेर पूर्ण झाली, गेले अनेक वर्ष तुम्ही या प्रकरणी संघर्ष करत होता, विधानसभेत सुद्धा सुरुवातीला सुरू झाला तेव्हा तुम्ही बैलगाड्या मुंबईत आणल्या होत्या। हे विधेयक मंजूर व्हावं याच्याकरता माझ्यापेक्षा अनेक माझे शेतकरी बांधव आहेत, त्यांची फार इच्छा होती आणि त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस आम्हाला जबाबदारी दिली तर खऱ्या अर्थानं ही स्पर्धा ही शेतकऱ्यांची संस्कृती, ग्रामीण भागाची संस्कृती परंपरा टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे। याच्यावर अनेक म्हणजे ही स्पर्धेच्या झाल्यानंतर याच्यावर अनेक लोकांची व्यवसाय सुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे। ही स्पर्धा ज्या समजा एखाद्या माणसाने जर ती स्पर्धा वेगळ्या दृष्टीनं पाहिली तर ती कायम त्याच्या नजरेत त्या दृष्टीनं दिसते, पण ही स्पर्धा ही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि ही संस्कृती अबाधितपणे काल चालत राहिली पाहिजे। बऱ्याच वर्षापासूनचा ही परंपरा टिकवण्याचं काम आमच्या अगोदरच्या लोकांनी केलं, इथून पुढेही व्हावं याच्याकरता आमचे प्रयत्न होते। मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा प्रदेशाध्यक्ष दानवे साहेब असतील, या सगळ्यांनी याच्यामध्ये फार महत्त्वाची ताकद आम्हाला यामध्ये दिलेली आहे। आमचे सगळे सभागृहातले सदस्य या विधेयकाला एकमतानं त्यांनी मंजुरी दिली। याचा अर्थ असा आहे की सगळ्याच सदस्यांना या स्पर्धेबरोबर परंपरा टिकवण्यासाठी तेथील सर्व शेतकऱ्यांची काळजी आहे।
विधानसभेत हेमाली हे बिल एकमताने मंजूर झालं. आता विधान परिषदेमध्ये या विधेयकावर चर्चा होणार आहे. जयंत पाटील आपल्या सोबत आहेत, शेकापचे विधान परिषदेतील आमदार. जयंत पाटीलजी, एक तरतूद याच्यात आहे की बैलांचा छळ केला शर्यती दरम्यान तर थेट 5 वर्षाची शिक्षा आणि 3 लाखांपर्यंतचा दंड अशा पद्धतीची शिक्षा आहे. या तरतुदीविषयी तुमचं काय मत आहे? आणि या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो, शेतकरी कुठेही इजा करत नव्हते. अपवाद कुठे एखादा झाला असेल त्याच्यामध्ये गैरसमज आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याची भीतीच नाही की आम्ही कुठेही प्राण्याला किंवा बैलांना इजा करतच नव्हतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कुठली या तरतुदीला आम्ही घाबरत नाही आहेत. आणि सोनावणे असतील, याड लांडगे असतील, या ठिकाणी आम्ही लोक प्रबोधित करणार आहोत. व्यापक प्रमाणे जसे आम्ही मागणी करतो की हे बैलगाड्या शर्यती सुरू झाल्या पाहिजेत, तर त्या ठिकाणी असलेले नियम पाळण्याचं पण प्रबोधन करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. हेमाली, शरद सोनवणे आपल्या सोबत आहेत. त्यांच्या भावना तेवढ्या तीव्र होत्या की त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता या शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून. तुमचा राजीनामा मंजूर झाला नाही, परंतु ते पाऊल यशस्वी ठरलं. नाही, यशस्वी यासाठी ठरलं की मुख्यमंत्री साहेब आणि वास्तविक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये त्यांनी ते संवेदनशीलपणा त्यांनी दाखवला. खरं तर निश्चितपणे स्वागतार्ह आहे. जयंत पाटलांनी जसा विषय मांडला ही वस्तुस्थिती आहे. हा खेळ नसून ही आमची संस्कृती आहे, शेतकऱ्यांचा हा आत्मा आहे. आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये आम्ही जागतिक स्तरावर दाखवून देऊ की संपूर्ण जगाच्या व्यासपीठावर जशी कुस्ती प्रसिद्ध झाली, ऑलिम्पिकमध्ये जे गोल्ड मेडल जे आलं, तसं कबड्डी झाली, तशाच पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल उद्या अमेरिकेच्या लोकांना सुद्धा बैलगाड्या बैलगाड्याच्या शर्यती चालू करावं लागतील. हे सुद्धा मला आपल्या सर्वांना ठामपणे सांगावं लागेल. हेमाली, महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे आणि तो खेळ गेले 6 वर्ष या निर्णयामुळे, हायकोर्टाच्या निर्णयामुळे बंद होता. मात्र आता विधेयक आणून राज्य सरकारने कायद्यात बदल केले आणि आता हा बैलगाडी शर्यतीचा मार्ग मोकळा झाला. विधान परिषदेमध्ये कदाचित आजच किंवा उद्या हे विधेयक संमत होईल आणि लवकरच राज्यातील बैलगाडी शर्यती पुन्हा एकदा आपल्याला सुरू झालेल्या पाहायला मिळतील. नक्कीच. खूप खूप धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.